नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण बघत आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या 1846 जागांसाठी आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे। त्या सिरीजचं नाव आहे विजेता सिरीज। आजचं लेक्चर नंबर चालू आहे 13। ज्यांनी आतापर्यंत 12 बघितले नसेल त्यांनी एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल। त्यामध्ये आपण अंकगणिताचे सर्व मिक्स मध्ये प्रश्न घेत आहोत, अतिसंभाव्य प्रकारचे प्रश्न, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल। शेवटपर्यंत बघायचे, नक्कीच आवडेल। फक्त तुम्हाला काय करायचंय, जेवढे तुमचे मित्र मैत्रिणी, जेवढे तुमचे ग्रुप असेल त्या सर्वांपर्यंत आपले टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करायची आणि जास्तीत जास्त लाईकची संख्या वाढवायची। ठीक आहे, चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, रामने 11 पेन 10 रुपये दराने विकत घेतले व 10 पेन 11 रुपये दराने विकले तर त्याला शेकडा नफा किती मिळाला? ऑप्शन बघा 20, 10, 21 आणि 15। 11 पेन पहिले 10 रुपयाला घेतले आणि त्यानंतर 10च पेन त्यांनी 11 रुपयाला विकले, म्हणजे एका पेनाचा त्याला नफा झालेला आहे, म्हणजे इथं त्याला नफाच भेटणार आहे। तर अशा प्रकारचं उदाहरण आलं, जेवढे पेन रुपये तेवढे नंतर इकडे जर व्यस्त असेल, उलट असेल, तर अशा वेळेस काय घ्यायचं, पहिल्या वस्तू घ्यायच्या। वस्तू कोणत्या आहेत? पेन, आणि नंतर काय घ्यायची? किंमत, रुपये। आता सगळ्यात पहिलं वस्तू बघा किती आहेत? 11। 11 बरोबर किती रुपयाला? 10 रुपयाला। नंतरचे वस्तू किती आहेत? 10 पेन 11 रुपयाला। फक्त इथं काय करायचा? तिरकस गुणाकार। 10 गुणिले 10 100, समजायचं ही खरेदी किंमत। 100 रुपयाची ही काय असणार? समजा खरेदी किंमत आहे। 11 गुणिले 11 किती? 121, ही काय असणार? समजा विक्री किंमत। म्हणजेच बघा, 100 रुपयाला पेन घेतले आणि 121 रुपयांना विकले तर त्याला 21 रुपये नफा झालाय, म्हणजेच 21% काय असणार या ठिकाणी? नफा असणार आहे। किती टक्के असणार नफा? 21%। ऑप्शन नंबर 3। कळले? क्लिअर? मग अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं, अशा प्रकारचं एवढ्या रुपयाला पेन, एवढ्या वस्तू घेतल्या एवढ्या रुपयाला विकला, आणि सेम ह्यांचं उलट जर अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं, ह्याच्यामध्ये कितीही अंक चेंज केले, ह्याच पद्धतीने सोडवायचं। काही सेकंदात उत्तर आणि बरोबर उत्तर येईल। कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 105 सेंटीमीटर आहे, त्यामध्ये अजून 20 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 120 सेंटीमीटर आहे, तर सर्वांची एकूण सरासरी उंची किती? ऑप्शन बघा 105, 112, 115 आणि 110। सगळ्यांची सरासरी उंची विचारली। सगळ्यात पहिलं 10 विद्यार्थ्यांची सरासरी उंची दिली 105, मग त्या 10 विद्यार्थ्यांची एकूण उंची किती होणार? 105 वर 10 म्हणजेच 1050 होणार। 10 विद्यार्थ्यांची एकूण उंची किती? 1050। आता 20 विद्यार्थ्यांची सरासरी उंची आहे 120, 12 दुने 24, 20, म्हणजे 20 विद्यार्थ्यांची एकूण उंची किती होणार? 2400। आता विचारलंय सर्वांची एकूण सरासरी। सर्व विद्यार्थी किती आहेत? 30 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 20 विद्यार्थ्यांची 2400 आणि 10 विद्यार्थ्यांची 1050, एकूण किती झाली? 3450 एवढी झाली 30 विद्यार्थ्यांची एकूण उंची। आता तुम्हाला सरासरी काढायची, एकूण विद्यार्थी आहेत 30, म्हणजेच 3 भाग द्यायचा। 3450 भागिले 30, 0 गेला 0 गेला, 3 एके 3, 3 एके 3, 1 उरला 3 5 15, म्हणजेच त्या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती असणार? तर 115 सेंटीमीटर। सर्व विद्यार्थ्यांची सरासरी उंची असणार 115 सेंटीमीटर। कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 अधिक 4/5 बरोबर किती? ऑप्शन बघा 163.30, 163.60,
153.60 आणि 153.30. 153/60 आणि 153/30 छेद आहे छेद ते. आता आपण अपूर्णांकाची बेरीज करतो बघा. 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 अधिक 4/5. ज्यावेळेस अपूर्णांकाची बेरीज करतो त्यावेळेस काय करतो, सगळ्यांचा छेद समान करतो. आता छेद समान काढायचा म्हणजेच त्यांची काय काढायची, लसावी. आता काढा लसावी. 4×25 20×60 किती येणार लसावी, 60. बघा 60 ला 2 ने पण जातो भाग, 3 ने पण जातो, 4 ने पण जातो, 5 ने पण जातो. आता सगळ्यांची 60 काय पाहिजे, सगळ्यांचा छेद. मग इथं 60 येण्यासाठी 12 ने गुणायला लागेल, तर वरती सुद्धा 12 ने गुणायचं. इथं 60 येण्यासाठी 15 ने गुणायला लागेल, तर वरती सुद्धा 15 ने गुणायचं. इथं 60 येण्यासाठी 20 ने गुणायला लागेल, तर वरती सुद्धा 20 ने गुणायचं. इथं 60 येण्यासाठी 30 ने गुणायला लागेल, तर वरती सुद्धा 30 ने गुणायचं. आता करा सगळ्यांची बेरीज. 30 एके 30 प्लस 20 दुने 40 प्लस 15 त्रिक 45 प्लस 12 चोक 48. सगळ्यांची करा बेरीज. 8 आणि 5 13, 1 हातचा, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि 3 15 आणि 1 16. म्हणजेच किती येणार, 163/60. आता 163 आणि 60 ला भाग जातो का, नाही भाग जात. कारण इथं 2 आणि 3 ने जातो, परंतु इथं काही जात नाही भाग. कारण 2 ची कसोटी म्हणजेच काय, शेवटचा अंक सम पाहिजे, ती संख्या सम पाहिजे किंवा शेवटचा अंक 0 2 4 8 पाहिजे. 3 ची कसोटी काय, दिलेल्या सर्व अंकांची बेरीज 3 च्या पटीत पाहिजे. म्हणजे 2 आणि 3 ने भाग जात नाही. ऑप्शन मध्ये आहे 163/60. मग उत्तर काय येणार, 163/60. कळले, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. 1 अधिक 2 गुणिले 3 वजा 7 बरोबर किती. ऑप्शन बघा 2 0 1 आणि 3. बॉडमास पद्धतीने सोडवायचे अशा प्रकारचे गणित. किती लिहायचं उत्तर, घाई करायची नाही, व्यवस्थित सोडवायचं. सगळ्यात पहिला आपण काय करणार, गुणाकार. मग 1 अधिक 2 त्रिक 6 वजा 7, 6 आणि 1 7, 7 वजा 7 बरोबर किती, 0. म्हणजे याचं उत्तर किती येणार, ऑप्शन नंबर 2 उत्तर 0. कळले, क्लिअर. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघण्याआधी बीएमसी एक्झाम 2024 साठी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आपल्याकडे 499 रुपयाची. यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान या सगळ्या विषयांचे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ भेटतील. ते व्हिडिओ तुम्ही कधीही, कुठेही, कितीही वेळा बघू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचा आहे 8233007373. या नंबरला कॉल करा, संपूर्ण माहिती भेटून जाईल. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. 15 गुणिले 15, 15चा वर्ग सगळ्यांनाच माहिती किती, 225. चुकून अशा प्रकारचे प्रश्न पण आले ना, भरपूर जण काय करतात, 15 गुणिले 15 625 ला सुद्धा टिक करतात. मग घरी येऊन बघतात, अरे 25चा वर्ग आहे 625, पण प्रश्नामध्ये तर 15चा वर्ग विचारलाय किंवा 15 गुणिले 15 विचारलाय आणि घाईघाईमध्ये 625 ला टिक करून आलो. असं सुद्धा होतं भरपूर वेळेस. कळलं. म्हणून आपण सर्व गोष्टींची तयारी ठेवायची, सगळ्या प्रश्नांची तयारी करायची. कळले. पुढचा प्रश्न. कोल्हापूर ते सांगली प्रवासासाठी 3 व्यक्तींना 93 रुपये लागतात, तर त्याच प्रवासासाठी 5 व्यक्तींना किती रुपये लागतील. ऑप्शन बघा 156, 155, 153 आणि 154. बघा इथे आहेत समजा व्यक्ती आणि इकडे आहेत रुपये. 3 व्यक्तींना लागतात 93 रुपये, तर अशा 5 व्यक्तींना किती रुपये लागतील. तिरकस गुणाकार 93 गुणिले 5 भागिले 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 31 गुणिले 5, 5 एके 5, 5 त्रिक 15. मग 5 व्यक्तींना किती रुपये लागतील, तर 155 रुपये लागतील. कोल्हापूर ते सांगली याच प्रवासासाठी 5 व्यक्तींना लागतील
55 रुपये. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. एका टाकीचा 3/16 भाग 15 मिनिटात भरत असेल तर उर्वरित टाकीचा भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? ऑप्शन बघा. 55 मिनिटं, 60 मिनिटं, 65 मिनिटं आणि 70 मिनिटं. बघा, जो छेदस्थानी भाग आहे ना तो असणार टाकीचा एकूण भाग. जो अंशस्थानी आहे तो आहे भरलेला भाग. विचारलं काय? उर्वरित भाग. मग 16 पैकी 3 भाग भरला, मग उर्वरित किती राहिला? 13. उर्वरित भाग किती आहे? 13. आणि ह्याच 3 भागाचे आपल्याला मिनिटं दिलेत. हे 3 भाग भरण्यासाठी लागतात 15 मिनिटं. तर अशाच प्रकारचे 13 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? जर 3 भाग भरण्यासाठी 15 मिनिटं लागतात तर 13 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार 13 गुणिले 15 भागिले 3. 3 एके 3, 3 5 15, 13 5 65. 65 मिनिटं लागतील ती उर्वरित टाकी भरण्यासाठी. आता भरपूर जणांना इथं गोंधळ होईल का हे 13 आले कुठून? जर 16 भागाची पूर्ण टाकी आहे त्यापैकी 3 भाग भरलेला आहे, शिल्लक भाग विचारले, उर्वरित टाकीचा भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? मग 16तून 3 गेले, किती उरले? 13. मग एक भाग भरायला वेळ लागतो 5 मिनिटं. मग 13 भाग भरायला वेळ किती लागणार आहे? तर 65 मिनिटं. इथंच तुम्हाला दिसतंय 3 भाग भरण्यासाठी 15 मिनिटं, एक भाग भरण्यासाठी 5 मिनिटं लागेल. असे किती भाग भरायचे? तर 13 भाग भरायचे तर किती वेळ लागेल? 65 मिनिटं. इथं कधी कधी तुम्हाला असं विचारतील ती टाकी संपूर्ण भरायला किती वेळ लागेल? संपूर्ण टाकीचे भाग किती आहेत? 16. मग 16 गुणिले काय केलं असतं? 5 आणि 16 5 80. एकूण टाकी भरायला वेळ किती लागला असता? 80 मिनिटं. कळले? कधी ऑप्शन मध्ये तुम्हाला 80 मिनिटं देतील किंवा 1 तास आणि 20 मिनिटं अशा स्वरूपात सुद्धा देतील. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 3.75 भागिले 0.75 बरोबर किती? ऑप्शन बघा. 0.005, 0.05, फक्त 5 आणि 0.05. डबल झाला का ऑप्शन? इथं फक्त घ्या 0.5. मग हा 0 विसरा. इथं घ्या फक्त 0.5. बघा, पॉइंटचा भागाकार करायचा असेल काही घाबरायचं नाही, डायरेक्ट संख्या लिहायच्या 375/75. आता पॉइंटचा विचार करायचा. खाली किती घरं सोडून पॉइंट आहेत? 2. मग वरती देणार 2 0. वरती पण 2 घरं सोडून पॉइंट आहे, खाली देणार 2 0. 0ला 0 गेले. किंवा जर खाली आणि वरती समान पॉइंटच्या राईट साईडला समान अंक असतील, समान अंक सोडून समान घरं सोडून पॉइंट असेल तर डायरेक्ट ते पॉइंट विसरून जायचं, डायरेक्ट त्या संख्या लिहायच्या आणि त्या संख्येनेच भाग द्यायचा. पॉइंटचा मग तिथं काहीच संबंध राहत नाही. भाग द्या आता. 25 त्रिक 75, 25 एके 25, 12 उरले, 25 पाचा 125, 3 एके 3, 3 पाचे 15. काय उत्तर आलं? फक्त 5. कुठंच पॉइंट नाही, काहीच नाही. छेदस्थानी काय आहे? फक्त 1. अंशस्थानी काय आहे? फक्त 5. म्हणजे याचं उत्तर काय येणार? फक्त 5. 0.05 किंवा 0.5 येणार नाही, फक्त येणार 5. कळलंय सर्वांना? क्लिअर? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या. आपल्या युट्यूबचे जेवढे लेक्चर होतात त्या सर्वांची PDF फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाते. आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला आपलं जॉईन केलं नसेल तर करून घ्या. आपल्या सर्व युट्यूबच्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्रामला लगेच भेटून जातील. कळले? आणि त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सप्पासप सबस्क्राईब करून घ्यायचे आणि ह्या आपल्या युट्यूबची लिंक
जो बृहमुंबई कोणतीही स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली ही लिंक शेअर करायची आणि लाईक करायला विसरायचं नाही. चला मग आज आपण इथेच थांबूया, भेटूया परत नवीन दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि सर्वांना ऑल द बेस्ट.